नमस्कार मित्रांनो, मी नितीन कांबळे. आपल्या एन.के. सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला विंडोज 10 मध्ये डेट एंड टाईम कशाप्रकारे चेंज करतात, याच्यात तुम्हाला मी 3 स्टेप सांगणार आहे. त्या 3 स्टेप काय आहेत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग त्या 3 स्टेप काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली स्टेप बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली स्टेप अशी आहे की जर तुम्हाला डेट अँड टाइम जर चेंज करायचा असेल, तर तुम्ही ते डेस्कटॉपवर इथं राईट साईडला बघा, एक टास्क बार आहे, ही जी पट्टी असते याला टास्क बार म्हणतात. या टास्क बारवर जर तुम्ही बघितलं तर त्या राईट साईडला डेट अँड टाइम हे तुम्हाला दिसेल. डेट अँड टाइम जर चेंज करायचा असेल तर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून इथं ऍडजस्ट डेट अँड टाइमवर जाऊन चेंज एक ऑप्शन आहे, ह्या चेंज मध्ये जाऊन तुम्ही डेट आणि टाइम चेंज करू शकता. तर हे चेंज ऑप्शन जर तुमचं सेट टाइम ऑटोमॅटिकली हे जर ऑन असेल, तर तुम्ही डेट चेंज नाही करू शकत. त्यासाठी हे पहिलं ऑप्शन चेक करा, सेट टाइम ऑटोमॅटिकली. हे ऑप्शन जर ऑन असेल तर तुम्ही डेट चेंज करू शकत नाहीत. त्यासाठी हे ऑप्शन ऑफ करा. ऑफ केल्यानंतर बघा इथं खाली चेंजचं ऑप्शन शो झालेलं आहे. इथं सेट द डेट अँड टाइम मॅन्युअली चेंजच्या ऑप्शनवर क्लिक करा. इथे चेंज करू क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्ही डेट आणि टाइम इथे चेंज करू शकता. आता इथं खाली बघा 9 वाजून 5 मिनिटं झाले आणि 8 जानेवारी 2024 तारीख आहे. जर मी इथं 9 जानेवारी आणि इथं 9 वाजून 7 मिनिटं केले आणि जर चेंजवर क्लिक केलं, तर इथे तुम्ही खाली बघू शकता टास्क बारवर 9:07 झालेत आणि डेट पण इथं बदललेली आहे. तुम्ही अशा प्रकारे पहिली स्टेप वापरून तुम्ही डेट चेंज करू शकता. आता दुसरी स्टेप बघा. दुसरी स्टेप म्हणजे इथं स्टार्टवर क्लिक करायचे आणि इथं टाईप करायचे कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल क्लिक केल्यानंतर इथं हे पहिल्या ऑप्शन क्लॉक अँड रिझाईन ऑप्शनवर क्लिक करा. नंतर सेट डेट अँड टाइम ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं चेंज डेट अँड टाइम हे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्ही डेट आणि इथं टाइम चेंज करू शकता. तर मी जर डेट 9 चेंज केली तर इथं 8 करतो आणि टाइम इथं 9 वाजून 5 मिनिट करतो. ओके. त्यानंतर ओके प्रेस केले की इथे खाली तुम्ही बघू शकता की 9 तारीख आपण ऍड केली. आता परत रिटर्न आपण 8 जानेवारी केली. अशा प्रकारे तुम्ही ही 2 स्टेप वापरून डेट अँड टाइम चेंज करू शकता. तिसरी स्टेप बघा काय आहे. तर तिसरी स्टेप साठी तुम्हाला इथं स्टार्टवर क्लिक करून इथं टाईप करायचं आहे CMD. त्यानंतर कमांड ओपन केल्यानंतर इंटर करा. इंटर केल्यानंतर तुम्हाला इथं डेट चेंज करायची. डेटसाठी मी ते डेट टाईप करणार. त्यानंतर इंटर प्रेस करा. तर इंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही ते डेट टाईप करू शकता. समजा डेट टाईप केली मी इथं 9/1/2024. टाईप केल्यानंतर इथं इंटर केलं. तर इंटर केल्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता टास्क बारवर डेट चेंज झालेली आहे. तसं टाइम पण करण्यासाठी टाइम टाईप करा, नंतर इंटर करा. इंटर केल्यानंतर तुम्ही इथं टाइम चेंज करू शकता. ते 9 टाईप केलं मी. 6 मिनिटं झालेले आहेत. तिथे मी 6 मिनिटं जागेवर 10 टाईप करतो आणि सेकंड टाईप करतो आणि त्यानंतर इंटर करतो. तर इंटर केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता डेट आणि टाइम पण चेंज केला. 9 वाजून 10 मिनिटं मध्ये झालेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण कॉम्प्युटरमध्ये विंडोज 10 मध्ये डेट कशा प्रकारे चेंज करतात, कमांडचा वापर करून पण बघितलं आणि सेटिंग मध्ये पण जाऊन बघितलं. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.